अवयवदान जनजागृतीसाठी आशा स्वयंसेविकांचे 12 ऑगस्ट रोजी ऑनलाईन प्रशिक्षण. राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र पुणे व राज्य आशा कक्ष यांचा संयुक्त उपक्रम. राज्यात अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत दिनांक 3 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत अवयवदान जनजागृती पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून 12 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेत राज्याच्या आरोग्य सेवेचा कणा असलेल्या आशा स्वयंसेविकांसाठी यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रात राज्य आशा कक्ष व राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यूट्यूबद्वारे थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अवयवदानाचे सामाजिक, वैद्यकीय आणि नैतिक महत्त्व स्पष्ट करण्यात येणार असून या विषयावर आशा कार्यकर्त्यांना आवश्यक ती माहिती व संवाद कौशल्याचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे 80,000पेक्षा अधिक आशा कार्यकर्त्या या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी https://tiny.url.com/registerASHA या लिंकवर जाऊन नोंदणी करावी आणि https://tiny.url.com/OD-awareness-batch2 या लिंकवरून थेट सहभागी व्हावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. अवयवदानाविषयी जागरूकता वाढवणे, भीती व गैरसमज दूर करून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण पातळीवर आरोग्य सेवा पोहोचवणाऱ्या आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही माहिती गावोगावी पोहोचवता येणार आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाला विशेष महत्त्व आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मृत्यूनंतरही जिवंत राहण्याची ही एक अमूल्य संधी आहे. एखाद्या मृत व्यक्तीचे अवयव दुसऱ्या अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतात. मात्र यासाठी समाजात विश्वास निर्माण करणे, गैरसमज दूर करणे आणि अंधश्रद्धा मोडणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यभरातील 80,000पेक्षा अधिक आशा कार्यकर्त्या या प्रशिक्षणात सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून अवयवदानाबाबतची जनजागृती अधिक व्यापक प्रमाणात घडवून आणता येईल असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.